उन्हाळ्यात मस्त अशा कैऱ्या येतात, तर कैरी म्हटल्यावरती उन्हाळ्यात थंडगार वाटण्यासाठी थंडगार असं कैरीचं पन्ह हे तर बनवायलाच पाहिजे। नमस्कार, मैरीज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कैरीपासून कैरीचं पन्ह। तर सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी टोपामध्ये एक तांब्याभर एवढं पाणी घालते। 2 कैऱ्यांपासून मी इथे कैरीचं पन्ह बनवते, म्हणून एक तांब्याभर पाण्यामध्ये 2 कैऱ्या घालते। कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आणि 15 ते 20 मिनिटांसाठी पाण्यामध्ये उकळून घ्यायचे। तुम्ही कुकरमध्ये सुद्धा कैऱ्या लावू शकता। 2 शिट्ट्या काढून घेतला तरी सुद्धा चालेल, कुकरमध्ये शिजवत असाल तर। मी इथे टोपामध्येच शिजवून घेतल्यात कैऱ्या। तुम्ही पाहू शकता आता इथे कैरी जी आहे ती व्यवस्थित शिजली आहे। मी आता इथे चमच्याने प्रेस करते, म्हणजे पल्प जो आहे तो बघा बाहेर यायला सुरुवात झाली आहे। जास्त शिजली की मग सालसुद्धा निघायला सुरुवात होते। तर आता इथे परफेक्ट कैरी जी आहे ती शिजली गेली आहे। तर आता मी इथे कैऱ्या ज्या आहेत त्या शिजवून घेतलेल्या आहेत। तर आता आपण पुढची स्टेप करायची आहे। कैरीची जी साल आहे ती आपण अशी काढून घ्यायची आहे। कैरीला शिजवून झाल्याच्या नंतर थोडा वेळ थंड करून घ्यायच्या आणि मग साली काढायच्या। कैरी व्यवस्थित शिजली असेल तर जो पल्प आहे तो पटपट असा निघतो, तुम्ही पाहू शकता। एकदम इझिली हा पल्प जो आहे तो निघतो। मी इथे चमच्याच्या सहाय्यानेच कोळीच्या वरचा पण जो काही सर्व पल्प आहे तो काढून घेते प्लेटमध्ये। आता मी इथे सालीवरचा पण जो काही पल्प असेल तो सुद्धा इथे काढून घेते। तुमच्याकडे जर फक्त एकच कैरी असेल तरी सुद्धा तुम्ही कैरीचं पन्ह बनवू शकता। तर आता इथे पल्प जो आहे तो काढून झालाय, ते साली साईडला ठेवते। एकदम परफेक्ट कैरीचा जो पल्प आहे तो छान मिळालाय। आता हा कैरीचा पल्प जो आहे तो तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल, किंवा तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर त्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल। तर मी आता इथे माठातलं थंड पाणी घेतलंय। तुम्ही फ्रीजच्या थंड पाण्याचा वापर करा किंवा आईस क्यूब सुद्धा घातला तरी सुद्धा छान थंडगार कैरीचं पन्ह तयार होतं। मी इथे माठातलं थंड पाणी आणलंय। तर आता त्याच्यामध्ये मी साधारण 2 चमचाभर एवढी साखर घालते आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचंय। तर मी आता साखर घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे साखर जी आहे ती विरघळेल। आता आपण जो तयार केलेला हा कैरीचा पल्प आहे तो तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता, म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही कैरीचं पन्ह लगेचच बनवून तयार करू शकता। तर आता मी साखर थोडीशी विरघळवून घेते। तुम्ही साखरेऐवजी गुळ पावडरचा वापर केला तरी सुद्धा चालेल। जर तुम्ही मैरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन रेसिपीज किंवा असं उन्हाळा विशेष रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर आता इथे मी साखर थोडीशी विरघळून घेतली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचाभर एवढा मी छान असा पल्प घालते। अजून थोडंसं घालते आणि मी ब्लेंडरने छान असा
मी हँड ब्लेंडरने फिरवून घेते छान. कैरी व्यवस्थित शिजली गेली तर एकदम छान मिक्स होतं. कैरी कच्ची राहिली असेल थोडीफार तर मिक्सरमध्ये फिरवलात तरी सुद्धा होतं. तर तुम्ही पाणी घालून थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेतलात तरी सुद्धा कैरीचं पन्ह तयार होईल. मी पाण्यामध्ये थोडासा पल्प मिक्स करून हँड ब्लेंडरने इथे हे मिक्स करून घेते. काय परफेक्ट दिसतंय, अमेझिंग. आणि आता हे कैरीचं पन्ह तयार झालंय. मी ह्यामध्ये मिठाचा वापर नाही केलाय, फक्त साखर घातलीये आणि वरतून थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करते. सो कैरीचं पन्ह बनून तयार झालंय. मस्त. नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.